नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे ना सकाळी मला उठायला खूप लेट झालं, तर मला ह्यांना टिफिन बनवायचा होता, तर ते सगळं बनवून मी रेडी केले. आता मी टिफिन पॅक करते. चला मी तुम्हाला दाखवते टिफिनमध्ये काय काय बनवले. हे बघा, इकडे चण्याची भाजी बनवले आणि ह्या चपाती आहेत. आता हे मी पॅक करते आणि ह्यांना टिफिन भरून देते. हे ऑफिसला जायला निघाले, तर आरुषला पण जायचंय. आरुष बोलते चप्पल घाला, मला नीचे जाना आहे. आरुष, नाही जायचं बाळा. कुठे नाही जायचं, पप्पा कामाला चाललेत. नाही, बाय कर, संध्याकाळी पप्पा नेणार तुला. आरुष नाही, संध्याकाळी जायचं. ये इकडे इकडे. संध्याकाळी जाऊ. हा नंतर जा, आंघोळ कर, जा आंघोळ कर. आंघोळ करा मग जाऊया. आरुष इकडे ये. काकू आहे एवढा मोठा. इकडे पप्पा ऑफिसला गेले आणि आरुष इथे रडायला लागला. त्याला जायचंच आहे पप्पा बरोबर ऑफिसमध्ये. त्याने हँगर मी सगळं तोडून टाकलंय. अरे असं नाही करायचं, आपण जायचं जायचं. जाऊया जाऊया, आपण जाऊया. तू पप्पाला खिडकीतून बाय कर. चल, हा जाऊया, चल जाऊया. इकडे बघा, आरुष मस्त आंघोळ करून रेडी झालाय आणि इकडे अनुष्का स्कूलमध्ये जायला रेडी झाली आहे. आज अनुष्काची स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी आहे, तर इकडे अनुष्काने पाण्याची बॉटल घेतली आहे. या बॉटलच्या झाकणाला होल पाडला आहे आणि मेणबत्ती लावली. आज स्कूलमध्ये तिची ॲक्टिव्हिटी आहे. तर इकडे अनुचा टिफिन पॅक झाला आहे आणि ही पाण्याची बॉटल. आता आम्ही चाललो अनुष्काला सोडायला स्कूलमध्ये. इकडे आम्ही अनुष्काला स्कूलमध्ये सोडायला मी आणि आरुष चाललो आहे. इकडे अनुष्काला आम्ही स्कूलमध्ये सोडलं आणि आम्ही आता परत घरी चाललोय. आरू दीदी कुठे गेली? मी इकडे 3 वाजल्यापासून आरुषला झोपवत होती. तो काही झोपला नाही. तो 5:30 वाजता झोपला आणि आता अनुष्काला स्कूलमध्ये आणायचा टाईम झाला होता, तर मी आता अनुष्काला स्कूलमध्ये घ्यायला चालली आहे. आरुष झोपला आहे, तर मी बोली पटकन स्वयंपाक करून घेते. नंतर स्वयंपाक बनवायला पण खूप लेट झाल्यावर कंटाळा येतो बनवायला. का इकडे आरुष झोपून उठला आहे आणि इकडे आरुषचे पप्पा ऑफिसमधून आले आहेत. आता आम्ही लोक चाललो आहे मार्केटमध्ये भाजी घ्यायला. में कुछ है क्या प्राइस? 1500 रुपये. तो जरा इसमें कलर सब बीच जाता. संडे था ना, हाँ कल आने में बहुत कलर दिखा था. मेरे पास 3 पीस पड़ा था, 2 निकल गया, 1 बाकी है. आणि हँडल घुमा. फायनली ही गाडी आरुषसाठी आम्ही घेतली. आज नवीन नवीन गाडी घेतली आणि आरुष असा मस्त खुश झालाय.